तो दरकारी मारल्याशिवाय शांत राहत नाही. आज आपल्या देशामध्ये भारतामध्ये इतके महान व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांना 2 दिवसाचं जेवण सुद्धा मिळणं फार अवघड होतं. आणि शिक्षणाचं तर सोडा, शिक्षणात तोंड देऊन आपलं शैक्षणिक जीवन पूर्ण केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की या भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे की अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम, हे एका छोट्याशा गावामधले होते. आणि त्यांनी त्यांच्या पंखांमध्ये एवढं बळ होतं. एक शेतकरीचा मुलगा शेती व्यवसाय करून शेती करून स्वतःचं शैक्षणिक जीवन पूर्ण केलं त्यांनी. अमेरिकेच्या नासा या कंपनीमध्ये नासामध्ये काम करून 4 महिने काम करून भारताला इस्रो नावाची कंपनी दिली आणि स्वतःच भारताचं यान फक्त शिक्षणाच्या जोरावर. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपले आई वडील खूप काबाड कष्ट करून आपल्याला मोठं की आपण खरंच पुढील शैक्षणिक जीवन सुंदर तऱ्हेने पार कराल आणि आपल्या आई बाबांचं, आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं नाव सगळ्यांनी टाळ्यांचा खळखळाट करायचा आहे. तसेच कुमारी प्रिया नरेश पाटील यांनी सुद्धा कुमारी सायली रमेश निंदा तसेच कुमार रोहन किशोर पाटील यांनी सुद्धा आणि यांच्या आई वडिलांनी सुद्धा पुढे येऊन श्री दशरथ पाटील यांच्या हस्ते यांना गुणगौरव करण्यात येत आहे. तसेच कुमारी ऋतुजा कमलाकर वास्कर यांनी सुद्धा कुमार रोहन हरिचंद्र मिंदाडकर यांनी सुद्धा स्टेज जवळ येऊन आणि त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा स्टेज जवळ येऊन श्री अरुण वास्कर यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. कुमार समीर चंद्रकांत मिंदाडकर यांनी सुद्धा
आणि त्यांच्या आईने स्टेजजवळ येऊन श्री नरेश पाटील यांच्या हस्ते त्यांचा गुणगौरव करण्यात येत आहे, तो त्याने आनंदाने स्वीकार करायचा आहे. कुमार विठोबा पाटील यांनी सुद्धा स्टेज जवळ येऊन व त्यांच्या आई वडिलांनी माफ करा, कुमारी श्रेयल विठोबा पाटील यांनी सुद्धा स्टेज जवळ येऊन मदन मेंढारकर यांच्या हस्ते स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. कुमारी अर्चना मंगेश वास्कर आणि त्यांच्या आईने स्टेजजवळ येऊन श्री आजच्या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित राहणारे मंगेश बुवा खसवकर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी खरोखर त्यांची सुद्धा तळमळ आहे आणि या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले. खरंच अभिमान वाटतो आम्हाला. धन्यवाद. तसेच आर्मीमध्ये काम करणारे श्रीयुत हरिचंद्र रामजी मेंढारकर कुठल्याही कार्यक्रमात किंवा कुठे असो त्यांचं नेहमी सभासदांतर्फे, महिला मंडळातर्फे, आपणा सर्वांतर्फे त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत झालं पाहिजे. चेतन दशरथ पाटील यांच्या हस्ते छोटीशी पुष्पमालिका, सन्मान चिन्ह आणि गोल्ड मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. या सत्काराने काय होणार आहे, विद्यार्थ्यांचा मनोबल वाढणार आहे, त्यांना अभ्यासाबद्दल होणार आहे आणि पुढे काहीतरी बनवून दाखवण्याची जिद्द निर्माण होणार आहे. वाढवायचं आहे अशी मी विनंती करतो. कुमारी रवीना पांडुरंग पाटील यांनी सुद्धा स्टेज जवळ येण्याची कृपा करावी. श्री नामदेव भावटे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन त्यांचं कुमार अमर विनोद मेंढारकर यांच्यापैकी कोणी असेल तर कृपया करून स्टेज जवळ यशवंत पाटील यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. आमचे सभासद
केशव मेंदाडकर यांच्या हस्ते छोटीशी पुष्पमालिका देत आहोत तरी त्याने आनंदाने स्वीकार करावा. मंडळी, कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे, तर मुलांचं भविष्य घडेल, त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होईल, काहीतरी बनवून दाखवण्याची जिद्द निर्माण होईल. कारण मुलांनी वाईट वाटून घेऊ नका, जे मुली करू शकतात ते मुलं नाही करू शकत. मी सुद्धा मुलगा आहे, पण घरचा संसार सांभाळून मुली नोकऱ्या करतात, शक्य नाही. मुलाला बाळगतात, शक्य नाही. त्यांच्यामध्ये एवढी मानसिक ताकद कुठून येते ते ईश्वराला माहीत. त्या मुलींचे मी खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतो की खरोखर मुली ही लक्ष्मी आहे. घरात जेव्हा पहिली मुलगी जेव्हा घरात येते ना, त्या घरामध्ये लक्ष्मी येते. ज्या घरात लक्ष्मीचं पाऊल लागलं ते घराचं कल्याण झालं म्हणून समजा. त्या घराचं घर पण आलं, त्या घरामध्ये संसाराला सुख आलं. तर आमचे केशव महाराज यांना सुद्धा मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री गणेशाय नमः. ओम गम गणपती नमः. आज या गणपती गजाननाला गणरायाला त्रिवार वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत निश्चयाचा महामेरू बहुत जनांचा आधारो अखंड स्थितीचा निर्धारू महंत योगी सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा हर हर महादेव. तसेच शिका संघटित व्हा संघर्ष करा असे महामंत्र जपणारे, महामंत्र देणारे आणि भारताचे पहिले शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून तसेच या श्रेष्ठ आसनावर आज ज्यांना अध्यक्षपदाचं ज्यांना स्थान दिलं ते हरिश्चंद्र मेंदाडकर, तसेच सर्व उपस्थित मंडळी, तसेच बंधू भगिनी वर्ग, पालक आणि शिक्षक वृंद यांना सर्वांना वंदन करून मी छोटंसं 2 शब्दाचं, कारण वेळेभावी वेळ झालेला आहे, वेळेभावी 2 शब्द बोलणार आहे. खरोखर आजचा हा जो कार्यक्रम आहे तो खरं म्हणजे मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी, मुलांना वेळेभावी जास्त न सांगता त्या मुलांनी जिद्द बाळगली पाहिजे. त्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी आईवडिलांचं नाव रोशन केलं पाहिजे. आईवडिलांच्या सह गावाचं देशाचं नाव रोशन केलं पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना एक सांगू शकतोय की तुम्ही लय पुढे व्हाल आणि पुढे व्हाल, पण कसे, एक माझं एक नेहमी ब्रीद वाक्य असतं विद्यार्थ्यांना सांगण्याचं, एक नेहमी एक ब्रीद वाक्य असतं, ते जर तुम्ही पाळलात तर नक्की पुढे होणार आणि व्हाल, ह्याच्यात काय निसंकोचपणे शंका नाही. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. पण याच्यामध्ये जिद्द आणि करारी पाहिजे. खरोखर आई वडिलाचं आपल्याने नाव रोशन केलं पाहिजे आणि खरोखर नाव रोशन करणार, त्याबद्दल काही वाद नाही. खरोखर मला 2 शब्द बोलण्याची जी सुसंधी दिली त्याबद्दल मी वेळेभावी 2 शब्द सांगून पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवाभावी संस्था. खूप एवढा चांगला कार्यक्रम होईल असं वाटलं नव्हतं, तर एवढा मोठा कार्यक्रम चांगलाच आपला सफल होत आहे. तरी ॲक्च्युली मगाचपासून आम्हीच बोलत आहोत, असं इथं पण स्टुडंट्स बसले, त्यांना पण असं काहीतरी वाटत आहे, अरे आम्हाला तरी काहीतरी बोलू दे. म्हणून या कार्यक्रमात प्रथमतः सायली रमेश मेंदाडकर, मला वाटतं हिला काहीतरी बोलायचं आहे, तर त्यांनी इथे येऊन काहीतरी 2 शब्द सांगावे तिच्या सक्सेसबद्दल, किंवा एवढे स्टुडंट्स वगैरे सक्सेस झाले त्याच्या बोलावं. हॅलो. देवगत पनवेल येथील रहिवासी आणि पुढाकारी त्यांनी जो आज आमचा गुणगौरव केला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापूर्वक आभार मानत आहेत, व्यक्त करत आहे आणि माझे 2 शब्द तुमच्या समोर व्यक्त करत आहे. माझं नाव सायली रमेश मेंदाडकर आहे आणि मी या 10th मध्ये 74.60% काढले आहेत आणि ते मी एकटीने नाही तर माझ्या आई वडिलांनी सुद्धा माझ्या तेवढ्या कष्टांवर म्हणजे फीज वगैरे माझी भरली आणि चांगलं मला क्लास वगैरे लावलं म्हणून मी इथं आहे, नाहीतर मी इथं काहीच करू नच शकते. आणि माझ्या टीचर्स लोकांनी सुद्धा मला
म्हणजे पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि वगैरे खूप काही मला प्रोत्साहन दिला वगैरे. आणि थँक्यू सो मच तुम्ही जो आज आमचा गुणगाव केला. थँक्यू. तसंच सेकंड नंबर प्रिया नरेश पाटील. Hello, my name is Priya Naresh Patil and here presented all guests. Hello, good evening and all guests. Naresh Patil and I got in 10th 73.20%. And this percent I only got from my father and my mom. So I am very thankful and I am very luckiest person because I get mom and dad. And thank you mom and dad. I got only because of you I get this percentage. And thank you so much for the award no. trophy and medal and thank you so much. जे आठवलेलं पाठांतर केलं जे बोलायचं तो माणूस विसरून जातो, पण तुम्ही केलेल्या ट्रेनिंगला आम्ही नक्की दाब देतो, कारण या लहान वयात इथे येऊन बोलणं शक्य नाहीये. कोणाला पॉसिबल नाही का इथे ह्या स्टेजवर येऊन एवढ्या लोकांसमोर बोलणं, आपलं मनोगत व्यक्त करणं शक्य नाही. तुम्हाला मनापासून सांगेल, तुमचा खरंच अभिमान वाटतो, तुमचा हेवा वाटतो. बघा, आपली मुले 10वी-12वी गेली तर त्यांना स्टेजवर राहून कसं बोलता येईल, कशा पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त करता येतील हे कॉन्फिडन्स देणं आपलं काम आहे. स्टेजवर कुठेही जाऊ द्या, अभिमानाने आणि तेवढ्या स्वातंत्र्याने केव्हा बोलू शकतो जर त्यांनी जर अभ्यास केला असेल, चांगली माहिती असेल, जनरल नॉलेज. म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही बातम्या जरूर बघत जा, त्याने तुमचं जनरल नॉलेज वाटेल, समाजामध्ये काय चाललंय, देशामध्ये काय घडलंय त्याचं नॉलेज भेटेल. युट्यूबवर ते सर्फिंग फालतू गोष्टी बघण्यापेक्षा नको त्या गोष्टी तुम्ही वायफायवर अभ्यासाच्या गोष्टी शोधा. 10वी नंतर काय करू, 12वी नंतर काय करू, कुठली परीक्षा देऊ शकतो, असे भरपूर काही सर्च करू शकता. बिझनेस कोणता चालू करू शकता, स्कॉलरशिप कुठून भेटू शकते, या अशा गोष्टी तुम्ही शोधून काढा. मी स्पीच देऊ शकतो, कॉन्फिडन्सने स्पीच कसं बोलू शकतो, गुगल सर्च केल्यानंतर येईल तुम्हाला. माझं भाषण कसं बोलावं हे आल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचा आत्मविश्वास वाढेल. जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल तेव्हा तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा, जरूर यशस्वी आहे. कसं असतं, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत यशस्वी होत नाही. पण या लहान वयात एवढं बोलणं शक्य नाही. तुम्हाला खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रमाला खूप अगोदरच खूप जास्त उशीर झालेला आहे. तर आता हा कार्यक्रमाचा शेवटचं भाषण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत हरिचंद्र रामजी मेंदरकर यांचं शेवटचं भाषण होईल आणि ते शेवटचं भाषण झाल्यानंतर हे कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करण्यात येते. श्रीयुत हरिचंद्र रामजी मेंदरकर यांनी सुद्धा आपलं छोटस मनोगत व्यक्त करावं. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. मंडळी, खरोखर आज येथे मी प्रथमतः श्री स्वामी सिद्धवासा सोसायटी तसेच अध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व पदाधिकारी या सिद्धवासा सोसायटीचे यांचे प्रथमतः आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे आज या एवढा मोठा गुणगौरव सोहळा त्यांच्या या वास्तूमध्ये आम्ही साजरा करत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीवर्धन म्हटला रोहा मुरुड या तालुक्यातील श्री समर्थ सेवाभावी संस्था, खरोखर मंडळी याचा सर्वांनी टाळ्यांचा गजरात स्वागत करा. कारण त्यांनी आज खरोखरच या मुलांचं खरोखर गुणगौरव सोहळा एवढा मला थाटामाटात केला आहे की भव्य आणि दिव्य असा खरोखर वाखाणण्यासारखा आज सोहळा आपल्या समोर या श्री समर्थ सेवाभावी संस्था या मंडळाने केलंय. खरोखर मी आज स्वतः सर्व